इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर परिसरातील मुख्य रस्ते तसेच निवासी भागांमध्ये विद्युत डीपी मधून कॉपर पट्ट्या चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, अंधाराचे वातावरण, सुरक्षेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या भुरट्या चोरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी MSEBच्या सिनियर टेक्निशियन समाधान पाटील आणि टेक्निशियन हरी पवार या नागरिकांकडून करण्यात येते आहे. अशोकनगर, जाधव संकुल, सावरकर नगर, सातमाऊली, श्रमिक नगर यांच्यासह परिसरातील श्रमिक भागांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे विद्युत डीपींचे लॉक तोडून आत असलेल्या कॉपरपट्ट्या चोरी करून नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी केलेल्या कॉपरपट्ट्या काही भंगार विक्रेत्यांकडे विकल्या जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी रात्री अचानक वीज गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या डीपींना चोरट्यांनी लक्ष केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली. तसेच संशयित भंगार विक्रेत्यांची चौकशी करून चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी MSEBचे टेक्निशियन आणि नागरिकांनी केली. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.